नमस्कार. चला, आज आपण भारताच्या अशा काही नवीन सीमा पाहूया जिथे आपलं भविष्य आकार घेत आहे. सुरुवात करूया का? एक टॅक्सी, एक क्वांटम कम्प्युटर आणि एक सिनेमा यांच्यात काय कॉमन असू शकतं? जरा विचित्रच वाटतंय नाही का? पण थांबा, या प्रश्नाच्या उत्तरातच भारताच्या भविष्याच्या 3 वेगवेगळ्या दिशा दडलेल्या आहेत. अगदी बरोबर. बघा, एक टॅक्सी आर्थिक क्रांतीचं प्रतीक आहे. एक कम्प्युटर आपल्या तांत्रिक भविष्याचं आणि एक चित्रपट तो आहे आपल्या वाढत्या जागतिक सांस्कृतिक प्रभावाचं प्रतीक. चला तर मग एक एक करून या तिन्ही सीमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. चला, सुरुवात करूया आपल्या पहिल्या सीमेपासून. ही आहे सहकारी टॅक्सी क्रांती, म्हणजे डिजिटल अर्थव्यवस्थेची एक नवी कल्पना. आता बघा, आपण जे ॲप्स वापरतो टॅक्सीसाठी त्यात एक मोठी अडचण आहे. कंपन्या 20 ते 30% कमिशन कापून घेतात. याचा थेट परिणाम ड्रायव्हर्सच्या कमाईवर होतो. पण आता यावर एक सहकारी उपाय समोर येतोय. यात कमिशन कमी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॅटफॉर्मची मालकी थेट ड्रायव्हर्सकडेच असेल. म्हणजे हा नेहमीचा स्टार्टअपचा खेळ नाहीये, जिथे सगळ्या नफा गुंतवणूकदार घेऊन जातात. आणि या नव्या मॉडेलचे नाव आहे भारत टॅक्सी. कल्पना एकदम साधी पण खूप पॉवरफुल आहे. चालकच मालक. म्हणजे ही फक्त एक टॅक्सी सर्व्हिस नाही, तर डिजिटल जगात सहकाराला चालना देणारी एक मोठी चळवळ म्हणता येईल. तर मग मालकी कोणाची? इथेच खरी गंमत आहे. 50% मालकी थेट ड्रायव्हर्सची असेल आणि उरलेली 50% सहकारी संस्थांची. याचा अर्थ अगदी सरळ आहे. जो नफा होईल त्याचा मोठा हिस्सा थेट कष्ट करणाऱ्या चालकांच्या खिशात जाईल. आणि हो, हा काही छोटा मोठा प्रयत्न नाहीये. या उपक्रमामागे कोण उभा आहे ते बघा. सहकार मंत्रालय, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग, इतकंच नाही तर अमूल, इफ्को आणि नाबार्ड सारख्या मोठमोठ्या आणि विश्वासार्ह संस्थासुद्धा आहेत. म्हणजे या प्रोजेक्टला एक जबरदस्त पाठबळ मिळालंय. मग प्रश्न येतो, हे सगळं प्रत्यक्षात कधी येणार? तर ऐका, नोव्हेंबर 2025 मध्ये नवी दिल्लीत 650 ड्रायव्हर मालकांसोबत याची सुरुवात होईल. आणि 2026 पर्यंत तर देशभरातल्या 20 शहरांमध्ये ही सेवा पोचवण्याचं लक्ष्य आहे. यात मुंबई, पुणे, भोपाळ, लखनौ अशी शहरही असू शकतात. चला, आता रस्त्यांवरून थेट भविष्याच्या प्रयोगशाळेत जाऊया. आपली दुसरी सीमा, भारताची क्वांटम व्हॅली, जिथे आपल्या तांत्रिक भविष्याची पायाभरणी होत आहे. क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्य आहे आणि भारत यात मागे राहायला तयार नाही. राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी किती बजेट आहे माहितीये? तब्बल 6,000 कोटी रुपये. हो, 6,000 कोटी. ही खूप मोठी गुंतवणूक आहे, जी दाखवते की भारत याबाबतीत किती सिरियस आहे. आणि हो, हे फक्त कागदावरचे आकडे नाहीत. आंध्र प्रदेशमधल्या अमरावतीमध्ये क्वांटम व्हॅली उभारली जात आहे आणि ती 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे यावर खूप वेगाने काम चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. मग या क्वांटम व्हॅलीतून काय साध्य करायचंय? ध्येय अगदी स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे संशोधनासाठी एक जबरदस्त वातावरण तयार करणे. दुसरं म्हणजे डीप टेकमधल्या स्टार्टअप्सना पाठिंबा देणं. तिसरं, आपलं कम्युनिकेशन आणखी सुरक्षित बनवणं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारताला क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये जगाचा लीडर बनवणं. ओके, आपण अर्थव्यवस्था पाहिली, तंत्रज्ञान पाहिलं. आता वळूया आपल्या तिसऱ्या सीमेकडे. ही सीमा आहे कलेची, संस्कृतीची, जिथे भारताचा डंका आता जगभरात वाजत आहे. आता आपण एका मोठ्या विजयाबद्दल बोलणार आहोत. पण त्याचं महत्त्व कळण्यासाठी आधी बाफ्टा म्हणजे काय हे समजून घेऊ. बाफ्टा, सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रिटिश फिल्म इंडस्ट्रीचा ऑस्कर. जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक. तर ह्याच प्रतिष्ठित बाफ्टा पुरस्कारांमध्ये भारताच्या एका प्रादेशिक सिनेमाने कमाल केलीये. आणि त्या सिनेमाचं नाव आहे बुन. हो, बुन. देवाशिष माखीजा यांनी दिग्दर्शित केलेला हा एक मणिपुरी बंगाली सिनेमा आहे. विचार करा, आपल्या प्रादेशिक सिनेमाला केवढी मोठी जागतिक ओळख मिळाली आहे. बुनची गोष्ट एका मणिपुरी मुलाच्या आयुष्याभोवती फिरते. त्याचं बालपण, त्याच्या भावना आणि सामाजिक वास्तव या सगळ्यावर हा सिनेमा खूप हळुवारपणे प्रकाश टाकतो. आणि याच गोष्टीने जगभरातल्या लोकांची मनं जिंकली आहेत. तर एकीकडे सहकारी टॅक्सी, दुसरीकडे क्वांटम व्हॅली आणि तिसरीकडे एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकलेला सिनेमा. या 3 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी.
पण यांना जोडणारा एक समान धागा आहे. तो नेमका काय आहे? ह्या सगळ्यामधून आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी कळतात. पहिली म्हणजे भारत डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये एक नवा, सर्वांसाठी न्याय्य असा मार्ग शोधतोय, जिथे नफा फक्त काही कंपन्यांचा नाही, तर तो निर्माण करणाऱ्या प्रत्येकाचा असेल. दुसरी गोष्ट म्हणजे डीप टेक सारख्या क्षेत्रात गुंतवणूक करून भारत भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं नेतृत्व करायला सज्ज होतोय. आणि तिसरी, भारताच्या गोष्टी, आपली संस्कृती आता फक्त जगापर्यंत पोचत नाहीये, तर जगभर तिचा सन्मानही होतोय. सहकारी अर्थव्यवस्था, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि जागतिक सिनेमा या 3 आघाड्या आपण जिंकल्या आहेत. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की यापुढे भारत कोणती नवीन सीमा ओलांडणार आहे?